आषाढातला पहिला दिवस. पावसाची रिपरिप नुकतीच थांबली होती. शेजारच्या घरातून पैंजणाचा छुमछुम आवाज करत नववधू घरात आली. उषाताईंची मुलगी होती. तिचे लग्न होऊन अवघे 6-7 महिने झाले होते. परंपरेप्रमाणे पहिल्या आषाढ मासात ती माहेरी आली होती. तिचा तो मोहक दरवळ, तिचा तो नखरा, हसणं, लाजणं आणि लढीवाळ बोलणं मनाला भुरळ घालत होतं. तिच्याशी बोलतानाच तिच्या अहोंचा भ्रमणध्वनी आला, हो हो. आणि ती येते हो म्हणत आमच्या समोरून उठून बोलत बोलत निघून गेली. तसा पुन्हा जोराचा पाऊस सुरू झाला. पावसाच्या सरी ओंजळीत भराव्यात आणि नवचैतन्य फुलावं. आभाळ झुल्यावर झुलत झुलत बरसणाऱ्या सरी साडीचा पदर कधी ओला करतात कळतच नाही. आणि क्षणार्धात फुलपाखरांचा रंगीबेरंगी थवा उडावा तसा मनातील आनंदाचा पिसारा फुलायला लागतो. वाटत राहतं कढईतल्या तेलात तळल्या जाणाऱ्या खमंग कांदा भजी, गोल गोल वेड्यांची जिलेबी आणि सोबत गरम गरम वाफाळलेला आल्याचा चहा यावेळी आस्वाद घेण्यासाठीच बनला असावा. आषाढ मासात कोणाही रसिक कवीचे मन कविता करणारच. शृंगार रसाला आवतन देऊन जगणं पुलकित करणारा हा मधुगंधित मास मृदगंधाने दरवळतो आणि तो तुमच्या आमच्या मनात नवनोन्मेष निर्माण करतो, हो ना? नक्कीच. नमस्कार रसिक हो. बार्शी संचारच्या मिळून साऱ्या जणीच्या काव्य वाचनामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, आषाढ मास आलेला आहे आणि सगळ्यांना पावसाची रिपरिप, मृदगंध, सुगंध दरवळलेला अनुभव येतो आहे. या आषाढ मासाच्या खूप सुंदर अशा वातावरणामध्ये मिळून साऱ्या जणीच्या वतीनं आपण काव्यवाचन ऐकूयात, त्याही आषाढ सरींचा आस्वाद घेत. चला तर मग आजच्या काव्यवाचनाला सुरुवात करूयात. सुरुवातीला कविता सादर करतील माधवीताई. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव रे थांब जरा आषाढ घना. रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. कोमल पाचूंची ही शेते, प्रवाळ माती मधली अवते. इंद्रनीळ वेळूंची बेटे, या तुझ्याच पदविन्यास गुणा. रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुले ही सोन चंपकी. लाजून या जाईच्या लेकी, तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा. उघड गगन कर घडीभर आसर, आणि खुले कर वासर मणिघर. वाहू दे या तव किमयेवर, कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. कणस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अरळ मदाने. कंठखगांचा मधुगानाने, आमित शहारा तृणपर्णा. किती सुंदर. यावेळेला आपण कवितांचं रसग्रहण करत असतो. तर या कवितेमध्ये कवी बाबा बोरकरांनी म्हटलेलं आहे की थांब जरा आषाढ घना, जे तू आधी बरसलास त्याच्या जमिनीवरती कोंब तर फुटू दे, तुझं बरसणं फळाला तर येऊ दे, असं सुंदर एक अलगद विचार कवींनी या कवितेतून रेखाटलेला आहे. आश्लेषांच्या तुषार स्नानांनी, बिहून पिसोरी थव्या थव्यांनी. रत्नकला उदरित माथ्यांनी, न्हाणोत इंद्रावरणात वना. काळोखांची पीत आसवे, पालवित उमलता काजवे. करू दे मज हितगुज त्यासवे, निरखित जळातील विधुवदना. निरखित जळातील विधुवदना. वा, खूप छान कविता सादर केली माधवीताईंनी. आता ममताताई कविता सादर करतील. नमस्कार. कवितेचं नाव आहे आला आषाढ. आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी. किती चातक चोचीने, प्यावा वर्षा ऋतू तरी. काळ्या टेकळांचा गेला गंध भरून कळ्यात. काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत. चाळी चाळीतून चिंब, ओली चिरबुटे झाली. ओल्या कौलार कौलारी, मेघहुंग तात लाली. वा, किती सुंदर कविता बासी मर्ढेकरांची आहे. कारण पूर्ण आला आषाढ श्रावण असं पूर्ण आषाढाचं वर्णन वातावरणाचं त्यांनी कवितेमधून केलेलं आहे. ओल्या पानातल्या रेषा, वाचतात ओले पक्षी. आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी. ओशाळलाय येथे यम, वीज ओशाळली थोडी. धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोडी.
मणी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, येता आषाढ श्रावण निवतात दिशा पंथ. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी, प्यावा वर्षा ऋतू तरी. खूप छान म्हणतात आई. खरंच हे आषाढ आणि श्रावण मास इतके मनाला उल्हासित करणारे असतात की प्रत्येकाचं मन आनंदानं बहरायला लागतं. आता मी कविता सादर करते. कविता स्वरचित आहे. कवितेचं शीर्षक आहे आषाढ मास. आषाढ मासात पावसाची रिमझिम सुरू होते. आषाढ मासात पावसाची रिमझिम सुरू होते. आषाढातल्या पहिल्याच दिवशी कालिदासाच्या मेघदूताची आठवण करून देते. बळीराजाला पावसाची आस लागते, पेरणीसाठी त्याचे डोळे आभाळाला पाहते. बळीराजाला पावसाची आस लागते, पेरणीसाठी त्याचे डोळे आभाळाला पाहते. बरसतात आषाढ धारा, सारी धरणी ओलीचिंब करतात. बरसतात आषाढ धारा, सारी धरणी ओलीचिंब करतात. सर धावते खेळकर पोर होऊन, अंगण कौलारू परसात थैमान घालते बरसून. सर धावते खेळकर पोर होऊन, अंगण कौलारू परसात थैमान घालते बरसून. पुन्हा सुरू होतो ऊन पावसाचा खेळ, पुन्हा सुरू होतो ऊन पावसाचा खेळ. आषाढ सरून श्रावण कधी येतो कळत नाही वेळ. निसर्गाच्या हिरवळीत मन फुलायला लागतं. निसर्गाच्या हिरवळीत मन फुलायला लागतं. उमलण्याआधी कळी होऊन हिंदोळा घेत राहतं. उमलण्याआधी कळी होऊन हिंदोळा घेत राहतं. खूप छान, खूप सुंदर कविता सादर केली स्वरचित आपल्या श्रीमताईंनी. हो, थँक्यू. अशा खूप छान छान कवितांचं वाचन आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो आणि अशा कवितांमधून एक आनंदोत्सव, साहित्यानंद आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तो कसा वाटला नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या कविता घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.